नमस्कार. माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सगळे भंडारींचे चाहते किंवा या पुस्तकाविषयी उत्सुकता असणारे सगळे पत्रकार बंधू, नमस्कार. खरं म्हटलं तर 2-3 मिनिटात सगळं सांगायचं अवघड आहे, पण एक 2 वर्षापूर्वी, साधारणपणे 2 वर्षापूर्वी हा विषय जेव्हा जोरात होता आणि आता हे होणार आहे, तेव्हा या सगळ्याचा समग्रतेने आढावा घेणारं आपलं काहीतरी असावं या दृष्टीने आम्ही विचार केला. कारण परममित्र पब्लिकेशन्सची परंपरा आहे आणि त्या परंपरेत हे बसणारं पुस्तक म्हणजे एकदम त्याचा चान लागतो तसं ते झालेलं आहे. आणि त्यानुसार आम्ही त्यांना भेटलो आणि ते म्हणाले चांगलं आहे, मी त्याच्यावर कामच करतोय, त्यामुळे मला ही चांगली संधी मिळाली आणि त्यांनी हे काम पूर्ण केलं. या सगळ्या लॉकडाऊनच्या काळात 4-5 महिने तसे वाया गेले, पण आता हे आज त्याचं भाग्य आहे की आज त्याचं उद्घाटन होत आहे, प्रकाशन होत आहे. आणि ह्या सगळ्या 3-4 महिन्याचा जो अतिशय दुस्तर असा काळ गेला, प्रकाशन व्यवसायाला तर निश्चितपणे गेला, सगळ्यांनाच त्रासदायक झाला. आमची सगळी काय काय करणार अशी स्थिती होती. पण गेल्या 2-3 महिन्यापासून आता परिस्थिती चांगली झाली आहे आणि त्या काळात मग आम्ही हे पुस्तक सगळं पूर्ण केलं. दरम्यानच्या काळात आम्ही लोकमान्य टिळक यांची स्मृतिशताब्दी होती, ती 1 ऑगस्ट 2020ला संपली. त्या काळामध्ये आम्ही लोकमान्यांच्या आठवणी आणि आख्यायिका हे फार 3 खंडांचं असं पुस्तक सिद्ध करायचं ठरवलं होतं. कारण ते 1927 साली प्रकाशित झालं होतं, त्याच्यानंतर ते कोणी केलेलं नव्हतं. ते आम्ही प्रकाशित केलं, पण त्याला सुद्धा असंच झालं, जसं टिळकांचं आयुष्य असं खडतर गेलं तसं या पुस्तकाचंही आयुष्य खडतर गेलं. आणि ते नंतर 1 ऑगस्टला नाही, 1 जानेवारीला आम्ही नंतरच्या काळात आत्ता प्रकाशित करू शकलो, 1 ऑक्टोबरला. ती पुस्तकं आम्हाला आत्ता भेट द्यायला आनंद होतोय. या सगळ्यांनी बघावीत ही माझी विनंती आहे. आणि एक पुढचं सांगायचं म्हणजे, जसं आपण म्हणतो की या पुस्तकांना, आमची जी सगळी पुस्तकं आहेत ही संदर्भ मूल्य असणारी आणि कायम जपून ठेवावी अशी आहेत. आजचा सगळा जमाना हा यूज अँड थ्रो असा आहे, पण आमची पुस्तकं कोणी थ्रो करत नाही, ती जपून ठेवतात, वाचनालयांना भेट देतात पाय असल्यास घरी जागा नसेल तर. कारण एवढा 3 खंड म्हणताना सगळेजण घाबरायचे, पण उत्साहवर्धक असा आम्हाला प्रतिसाद मिळाला. 1 महिन्यात 100 पुस्तकं आमची ती गेली. त्यामुळे टिळक आता जुने झालेत वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. आणि त्या 100 जणांमध्ये 30 ते 35 जण ही 35 वयोगटाखालची आहेत, हेही मी तुम्हाला सांगतो. आणि तसाच प्रतिसाद आम्हाला अयोध्याविषयी सुद्धा मिळणार आहे. कारण काल आम्ही पुस्तक आलंय असं सांगितलं आमच्या मित्रांना आणि 1 जण आमच्या घरी येऊन पुस्तक घेऊन गेला, विकत घेऊन गेला. त्यामुळे ह्या पुस्तकालाही असंच उज्ज्वल भवितव्य आहे. आणि पुढचा त्यातला मुद्दा असा आहे की यूज अँड थ्रो म्हणत असताना आणि या पुस्तकाचं मूल्य जाणत असताना देवेंद्र फडणवीस आलेले आहेत. ते माजी पण होऊ शकतात आणि माननीय पण होऊ शकतात. ते माजी न राहता आता पुन्हा येतील ह्या अपेक्षेने आणि आशेने मी माझं हे 2 शब्द जे सांगायचे होते ते सांगतो. धन्यवाद. आत्ताच माधवजींनी जसं सांगितलं, खरोखरच उदंड असा प्रतिसाद नक्कीच अयोध्या या पुस्तकाला मिळणार आहे. आणि जाता जाता त्यांनी एक छान सांगितलं, प्रजाहित दक्ष राजा म्हणून श्री प्रभू रामचंद्रांची महती आहे. रामराज्य हा जो शब्द आहे तो त्यांच्याच मुळे सुरू झालेला आहे. असंच रामराज्य महाराष्ट्रात लवकरच येवो अशी देखील आपण सदिच्छा व्यक्त करूया. प्रकाशकांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. लेखक माधवराव भंडारी यांच्यातर्फे देखील मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. शाल आणि भेटवस्तू देऊन माधवरावांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं.
एक रामचरित मानसमधलं एक पंक्ती आठवली मला या प्रसंगी. आता लेखकाचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी माधवरावांना विनंती करणारच आहे. मात्र एक आख्यायिका आहे किंवा कथा आहे. सीतामाईचा शोध घेण्यासाठी रामभक्त हनुमान जे आहेत ते निघाले होते आणि त्यांच्या मनामध्ये जी भावना होती तीच भावना आज काहीशी लेखक माधवराव भंडारी यांच्या मनामध्ये देखील असेल. आजच नव्हे तर संपूर्ण ही जी प्रक्रिया होती म्हणजे वैचारिक घुसळणीपासूनची आजचा जो प्रकाशन सोहळा आहे त्या संपूर्ण कालखंडामध्ये देखील त्यांच्या मनामध्ये अशीच काहीशी भावना होती असेल असा मला विश्वास वाटतो. माधवराव, मला इथे एक रामचरित मानसमधली ओळ आठवते. राम काज किन्हे बिनो मोही कहा विश्राम. रामाचं कार्य केल्याशिवाय हनुमानाला जशा विश्रांती नव्हती, विसावा नव्हता, तसंच माधवरावांनी हे शिवधनुष्य पेललेलं होतं आणि ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना विश्रांती नव्हती. समोर अर्धांगिनी देखील आहेत, त्यांना देखील पटलेलं आहे की त्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्या देखील बघत असतील माधवरावांच्या मनातील एकंदरीतच जी घुसळण होती, विचार मंथन होतं, प्रचंड संशोधन, निरीक्षण आणि पुरावे, संदर्भ मिळवण्यासाठीची झटपट ही सगळी या दोघांनी केलेली आहे. आणि म्हणूनच मला विचारायचं होतं की माधवराव, आता तुम्ही मनोगत व्यक्त करताना मला एक विचारायचं आहे की माधवजींनी तुम्हाला प्रेरणा दिल्यापासूनच आणि आजपर्यंतची तुमच्या मनामध्ये एका शब्दात जर का भावना व्यक्त करायची असेल तर ती आधी व्यक्त करा आणि मग मनोगत व्यक्त करा. आदरणीय देवेंद्रजी, मंगलप्रभाजी लोढा, प्रवीणजी दरेकर, आशिषजी शेलार, रमेशजी पतंगे, उपस्थित सर्व मान्यवर, एका शब्दात काही जर व्यक्त करायचं असेल तर एवढंच आहे की सुटलं व्हावं एकदा. कारण एवढं 430-440 पानं लिहिणं हे सुरुवातीला वाटलं तेवढं काही सोपं नव्हतं. आणि मुळात माझा स्वभाव इतका लिहिण्याचा नाही, तसा मी लिहिण्याच्या बाबतीत आळशी आहे. परंतु याच्यामध्ये आभार मानले पाहिजेत करोनाचे. करोनामुळे जो लॉकडाऊन झाला आणि घरात बसावं लागलं, त्या वेळाचा उपयोग हा या सगळ्या कामासाठी झाला. पण निश्चितपणे काम पूर्ण केल्याचा आनंद तर आहेच. विशेष मनोगत मी काही व्यक्त करावं अशातला भाग नाही. एवढं लिहिल्यानंतर मनोगत व्यक्त करण्यासारखं खरं तर काही राहत नाही. पण हे पुस्तक लिहित असताना आणि पुस्तक पूर्ण केल्यानंतर सुद्धा माझ्या मनातला जो महत्वाचा मुद्दा आहे तो हा आहे की अयोध्या, राम जन्मभूमी या सगळ्या विषयाचा अभ्यास अजूनही झाला पाहिजे, केला पाहिजे. राम मंदिर उभारलं म्हणजे आपलं काम पूर्ण झालं, आता बघण्यासारखं, वाचण्यासारखं, करण्यासारखं काही राहिलं नाही असं मानण्याचं कारण नाही. उलट यानंतर सुद्धा हे लिहिलं गेलं पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे. कारण या अयोध्या आणि राम जन्मभूमीच्या विषयाच्या निमित्ताने गेल्या 30 वर्षामध्ये एक प्रचंड सुनियोजित अशी डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन ह्या देशात चालवली गेली. असत्याचा प्रचार करण्याची मोहीम चालवली गेली आणि असत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला आणि हे असत्य ऐतिहासिक सत्य असं सांगण्याचा प्रयत्न झाला. मी माझ्या पुस्तकामध्ये या विषयावरती सविस्तर लिहिलंय. पण हे ऐतिहासिक सत्य नाही, तर ऐतिहासिक सत्याच्या नावाखाली धारांत खोटारडेपणा, धारांत असत्य हे लोकांच्या माथ्यावरती मारण्याचा प्रयत्न जो जाणीवपूर्वक झाला आणि तो केवळ भारतात झाला असं नाही तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झाला. आणि हे सगळं जे लिहून ठेवलेलं आहे ते अजून पुढचे अनेक वर्ष राहणार आहे, अजून पुढचे अनेक वर्ष येणाऱ्या पिढ्या हे लिहून ठेवलेलं वाचणार आहेत. त्यामुळे आपल्याला सुद्धा वास्तव काय आहे, सत्य काय आहे हे पुन्हा पुन्हा सांगणं आणि नुसतं भाषणामध्ये सांगून भागणार नाही तर ते शब्दबद्ध करणं, कागदावरती उतरवणं आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करून हे मांडून ठेवणं, लोकांसमोर आणणं हे गरजेचं आहे. आणि माझ्या परीने मी हा एक प्रयत्न केलाय. एक वैचारिक युद्ध या देशामध्ये गेली 35-40 वर्ष चालू आहे आणि हे वैचारिक युद्ध हे स्वतःला डावे बनवणारे काही जण
आणि राष्ट्रवादाचा आधार घेऊन पुढे जाणारी आमची विचारसरणी, या दोन विचारांमधलं हे युद्ध आहे. आज हे युद्ध अत्यंत निकराला आलेलं आहे, टोकाला आलेलं आहे. आणि त्या युद्धामधला माझा एक छोटासा वाटा हा या पुस्तकाच्या माध्यमातून उचलण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आता तो कितपत नीट आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, हे पुस्तक वाचवणारे ठरवतील. त्याच्यामधून नेमकं आपल्याला काय निष्पन्न होतं हे सुद्धा आपण पुस्तक वाचल्यानंतर ठरवाल. परंतु माझ्याकडून मी प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितपणे मी काही गोष्टी यात दाखवून दिलेल्या आहेत की राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये जे लिहिलं गेलं, जे बोललं गेलं, विशेषतः राम जन्मभूमीच्या विरोधात जे बोललं गेलं, राम जन्मभूमी नव्हतीच इथपासून जे सांगण्याचा प्रयत्न केला गेला, हे स्वतःला इतिहासकार म्हणवणारे, मी माझ्या पुस्तकात इतिहासकार शब्द यांच्यासाठी वापरलेला नाही, इतिहास लेखक त्यांना म्हटलंय. तर हे खोटं बोलणारे लोक आहेत. हा दावा मी नाही करत आहे. हे लोक खोटं बोलले हे त्यांनी अलाहाबाद न्यायालयासमोर साक्षी देताना मान्य केलेलं आहे. आणि ते न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे, न्यायालयाच्या निकालपत्रात आहे. मी माझ्या पुस्तकामध्ये न्यायालयाच्या निकालपत्राचे उतारेच्या उतारे दिलेत आणि त्याचे नमुने वाचण्यासारखे आहेत. म्हणजे तो एक स्वतंत्र करमणूक करणारा भाग आहे. आता मी सगळं त्याच्यावरती बोलत बसत नाही. परंतु ज्यांनी न्यायालयामध्ये मान्य केलं की आम्ही अपप्रचार केला, आम्ही खोटं बोललो, आम्ही राजकीय कारणासाठी प्रचार केला, त्यांना यापुढे इतिहासाच्या नावाने बोलण्याचा अधिकार उरलेला नाही. हे समाजामधल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे आणि हा खोटारडेपणा समाजासमोर आणण्याची गरज आहे. असेच प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून मी केलेत. आपण सगळेजण त्याचं स्वागत कराल अशी आशा बाळगतो. मी आपला फार वेळ घेणार नाही कारण आपल्याला देवेंद्रजींचं ऐकायचं आहे. म्हणून मी आणि अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली, त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कारण आभार मानण्याची यादी खूप मोठी आहे. ती जर करायला लागलो तर 5 मिनिटं त्याच्यात जातील. त्यामुळे सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. आता अधिक वेळ न घेता आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय आणि ज्याच्यासाठी आपण इथे उपस्थिती दर्शवलेली आहे तो सोहळा, आपण पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पाडूया. मी माननीय देवेंद्रजी यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते अयोध्या या पुस्तकाचं प्रकाशन करावं. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी एक खुशखबर प्रकाशकांतर्फे मला सांगण्यात आलेली आहे की मी त्याची घोषणा करावी. माधव जोशी यांनी सांगितलेलं आहे की या पुस्तकाची 430 पानी, या पुस्तकाची किंमत 650 रुपये आहे. मात्र आज ज्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे त्यांच्यासाठी 500 रुपयामध्ये अयोध्या ही अभ्यासपूर्ण अशी जे पुस्तक आहे ते तुम्हाला घेता येईल. मगाशी मी जसं म्हटलं की 5 शतकं अयोध्या हिनं अनेक घटना पाहिलेल्या आहेत. तसंच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राम जन्मभूमी, अयोध्या, राम मंदिर हा मुद्दा नव्यानं त्यांनी उचल खाल्लेली होती आणि खऱ्या अर्थानं 33 वर्ष म्हणजे 4 दशकं हा तीव्र जो होता लढा वाढत गेला आणि त्याची तीव्रता वाढत गेली. आणि या सगळ्याचे केवळ मूक प्रेक्षक किंवा मूक निरीक्षक म्हणून माधवराव भांडारी नाही आहेत, तर त्यांनी सक्रिय सहभाग देखील घेतलेला होता. 1984 साली जेव्हा राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी जो लढा लढण्यात आलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग देखील घेतलेला होता. आता मी विनंती करते की उपस्थित ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे थोडा कार्यक्रमात हस्तक्षेप करून देवेंद्रजींना मी आणखीन एक विनंती करणार आहे. माझे मित्र अनिल पंचाल, अनिल या ना पुढे, यांनी गेले बरेच दिवस मेहनत करून मी जेवढे दूरदर्शन आणि चॅनेल्सवरती कार्यक्रम केले त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग जमा करून त्याचं डिजिटायझेशन केलं आहे आणि जवळजवळ 1500 GB डाटा झालेला आहे. त्याचं पूर्ण त्यांनी डॉक्युमेंटेशन केलं आहे. 2 भाग त्याचे आहेत आणि आपल्या हस्ते त्या 2 भागांचं विमोचन करावं अशी इच्छा आहे. अनिल या.
माधवरावांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी, अनेक रामभक्त उपस्थित राहिलेले आहेत. मी विनंती करते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय प्रवीणजी दरेकर यांनी देखील शुभेच्छापर काही संदेश द्यावा. प्रवीणजी. माधव भंडारी लिखित अयोध्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुंबई भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष मंगलप्रभातजी लोढा, माजी शिक्षण मंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय आमदार आशिषजी शेलार साहेब, या पुस्तकाचे लेखक सन्माननीय माधवजी भंडारी, परममित्र प्रकाशनचे प्रकाशक ज्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं ती माधव जोशी साहेब, सन्माननीय रमेश पतंगे साहेब, व्यासपीठासमोर असलेले सर्व मान्यवर, माधव भंडारी साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज एक ऐतिहासिक असा प्रकाशनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अयोध्या या पुस्तकाचं लेखन माधव भंडारी साहेबांच्या हस्ते झालं आणि एका वेगळ्या पार्श्वभूमीवर, वेगळ्या वातावरणात या पुस्तकाचं प्रकाशन होते. खरं म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आणि तो निकाल लागल्यानंतर मला वाटतं 5 ऑगस्ट रोजी आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि सरसंघ चालक आदरणीय मोहनजी भागवत साहेब यांच्या उपस्थितीत राम मंदिराचं भूमिपूजन झालं आणि दीर्घकाळ ज्या विषयासाठी लढा सुरू होता, आंदोलनं झाली होती, कारसेवा झाली होती, एका अर्थानं तो विषय त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे गेला होता. आणि मग अशा या पार्श्वभूमीवर नेमका राम मंदिराच्या या आंदोलनामध्ये अयोध्येच्या भूमीत काय झालं, राम मंदिराच्या संदर्भात अलीकडच्या पिढीला याचा पूर्व इतिहास पूर्ण माहीत आहे का, तर असायचं काही कारण नाही. काही लोकांना माहीत असेल आणि मग नेमकी अयोध्येच्या भूमीत काय झालं, राम मंदिराच्या संदर्भात काय झालं, अशा प्रकारचा एक प्रकाश झोत या अयोध्या पुस्तकाच्या माध्यमातून माधव भंडारी यांनी टाकण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कारण एखादं पुस्तक जन्माला येतं त्यावेळेला त्यामागे अपार कष्ट असतात. आपल्याला 300-400 पानांचं त्या ठिकाणी फक्त मुद्रण दिसतं एवढ्या पुढे नाही, त्याच्यामागे तपश्चर्या असते, संदर्भ असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आधार घ्यायचे असतात. आणि म्हणून मगाशी माधव भंडारी साहेबांनी सांगितलं सुटलो एकदाचा. आणि अशा पद्धतीने हे पुस्तक नव्या पिढीला राम मंदिराच्या संदर्भात अयोध्येच्या भूमीवर झालेला घडलेला इतिहास या सगळ्या गोष्टीचं धावतं वर्णन या पुस्तकामधून होणार आहे. आणि म्हणून एक संदर्भाचा ठेवा म्हणून या पुस्तकाकडे या ठिकाणी पाहिलं जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माधवजी जसे आपण तसे आम्ही देवेंद्रजींचं या ठिकाणी भाषण ऐकायला सगळेच तयार आहोत. इथून प्रसार माध्यम सुद्धा हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीवर बाहेर चाललेलं वातावरण, त्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं प्रकाशन, कारण याच राम मंदिराच्या बाबतीत ज्या वेळेला
त्या ठिकाणी वर्गणीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा या मंदिराच्या निर्माणामध्ये सहभाग व्हावा अशा प्रकारची भूमिका असताना या ठिकाणी याच राम मंदिराच्या वर्गणीच्या बाबतीत निर्माणाच्या बाबतीत त्या ठिकाणी आक्षेपार्ह विधान म्हणजे कधी काळी ज्यांनी पहिले मंदिर फिर सरकार अशा प्रकारच्या भूमिका घेतलेला त्यांचं सरकारमध्ये गेल्यानंतर बदललेलं स्वरूप हे या ठिकाणी हिंदुत्वप्रेमी जनता त्या ठिकाणी पाहते आणि अशा एका वातावरणात आज अयोध्या पुस्तकाचं प्रकाशन होतंय तेही देवेंद्रजींच्या हस्ते होतंय ज्यांनी कारसेवा केली जे अयोध्येच्या भूमीत एक आंदोलक म्हणून गेले आणि त्याच्यामुळे त्यांचे विचार तुमच्या बरोबर आम्हालाही त्या ठिकाणी ऐकण्याची उत्सुकता या ठिकाणी निश्चित आहे आणि त्यामुळे जास्त न बोलता माधव भंडारी साहेबांच्या या पुस्तकास मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। हे पुस्तक जास्तीत जास्त या ठिकाणी लोकांनी वाचावं जेणेकरून या राम मंदिराचा आणि या ठिकाणी अयोध्येच्या भूमीतल्या घटनांचा जिवंत असा इतिहास या ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल। मला या ठिकाणी बोलावलं सन्मानित केलं 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो। जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय। धन्यवाद प्रवीणजी। प्रवीणजींनी जसं सांगितलं संदर्भाचा हा ठेवा असणारे अयोध्या हे पुस्तक खरोखर असंख्य दाखले असंख्य संदर्भ पुरावे गोळा करण्यामध्ये त्यांनी इतकी मेहनत घेतलेली आहे। एक दंडक वापरलाय त्यांनी नामूलम लिख्यते किंचित म्हणजे कुठल्याही संदर्भाविना कुठल्याही पुरावाविना एकही शब्द या पुस्तकामध्ये 430 पानी या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेला नाहीये। खरोखरच आता मी विनंती करते आशिषजी यांना की त्यांनी शुभेच्छापर संदेश द्यावा आणि मनोगत व्यक्त करावं। आजच्या या अयोध्या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रवीण दरेकरजी, मंचावर उपस्थित मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी, ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे असे आमचे माधवराव भंडारीजी, प्रकाशक जोशीजी, रमेश पतंगेजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलंय की इतिहासाला पहिलं पानच नसतं, आरंभ कुठून होतो इतिहासाचा या संशोधनामध्येच वेळ जातो। आणि अजून एका लेखकाने असं म्हटलंय की इतिहासाला शाप लागलाय। याचं कारण इतिहासाला कधी ना कधी छेडछाड केलीच जाते आणि त्या शापामधनं इतिहास बाहेर पडता पडता बरीच वर्षांनी कालावधी जातो। माधव भंडारीजींचं अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की अयोध्या आणि राम जन्मभूमी अभियान आंदोलन चळवळ या इतिहासाचं पहिलं पान माधवराव भंडारी तुम्ही लिहिलंय, त्यामुळे तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो। आणि काळजी घेतलीत की या इतिहासाला कोणी छेडछाड करण्याआधी तुम्ही रेकॉर्ड स्टेट केलेला आहे आणि त्यामुळे या पुस्तकाचं भवितव्य हे वाचकांकडे उत्तमच राहील याबद्दल काही चिंता करण्याचे कारण नाही। खऱ्या अर्थाने हा इतिहास हा तेजस्वी इतिहास आहे, हा त्यागाचा इतिहास आहे, हा एका अर्थाने स्वतःचं सर्वस्व वाहून देण्याचा इतिहास आहे, पण तरीही हा विजयी इतिहास आहे। आणि त्यामुळे 490 वर्षांच्या या लढ्याला अंत कधी येईल का हा प्रश्न वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ सातत्याने हिंदू समाज किंवा भारतीय समाजाच्या मनात होता। आणि मग या सगळ्यातना एका अर्थाने समस्त समाज ज्या वेळेला उठतो आणि त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची ताकद उभी राहते आणि स्वतःचा अभिनिवेश आणि स्वार्थ न ठेवता समाजाला बरोबर घेऊन घेण्यासाठी जी ताकद उभी राहते त्यातना जो विजयी क्षण येतो तो 5 ऑगस्टचा असतो, जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि मोहन भागवतजी परमपूज्य यांच्या हस्ते आम्ही पाहिला। पुस्तक असल्यामुळे तुम्ही या इतिहासावर लॉकडाऊनच्या काळाचा उपयोग करून का होईना
ज्या पद्धतीने लिहिलंय त्यातनं एक मात्र नक्की स्पष्ट होतं की इतिहासावर लिहिण्याची महारत तुमच्याकडे आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या पुस्तकांचा उपयोग हा केवळ आमच्या विचारधारेतील लोकांना होईल असं नाही, पण समस्त भारतवासियांना सुद्धा, देशवासियांना अशा पद्धतीच्या पुस्तकांचा उपयोग होईलच याबद्दल दुमत असण्याचं कारण आहे. 107व्या पानावर माधवरावांनी महाराष्ट्राशी अयोध्येचा संबंध जोडलाय आणि मग त्यामध्ये खरं तर आपल्याला या पुस्तकाला आवश्यक गोष्टी आपण लिहिल्या आहेत. माझ्यासारख्याला वाटतं त्या थोड्या अपुऱ्या पडल्या. या 107 पानापासून सुरू झालेल्या महाराष्ट्राशी संबंध यामध्ये मोरोपंत पिंगळेजींचा उल्लेख आपण नक्की केला आहे, तो खरा आहे. काही लोकांचा उल्लेख टाळला, तोही खरा आहे. आणि मग सत्य लोकांसमोर आणण्याचा सर्वस्वी प्रयत्न आपण केलेला आहे. पण देवेंद्रजी इतके अनुभवी आहेत की त्यांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव असेल, पण तरी देवेंद्रजी आपण प्रचंड अनुभवी आहात. पण आपल्या बरोबर नसलेल्यांच्या कल्पनांचा वेग नकारात्मक किती चालू शकतो हे आपण सकारात्मक असल्यामुळे आपल्याला माहित नसेल. आणि मग विविध घुसखोरींच्या विरोधात आम्ही आंदोलनं केली. भारत बांगलादेश सीमेवरच्या घुसखोरीवर केली, अगदी पूर्वांचलाच्या राज्यातल्या घुसखोरींवर केली. पण एखाद्या आंदोलनामध्ये राजकीय घुसखोरी करणारे आम्ही पहिल्यांदा बघितले. आणि मग या राजकीय घुसखोरीच्या माध्यमातून मैं भी हूं ना अशा पद्धतीचा प्रयत्न केला. मी माधवरावांना विनंती करणार आहे, अयोध्येच्या इतिहासाचं तुम्ही पुस्तक लिहिलंय, पण परममित्र प्रकाशन तुम्हाला नाही म्हणणार नाही. जर तुम्ही अयोध्येच्या राम जन्मभूमी अभियानाच्या निमित्ताने केलेली राजकीय घुसखोरी असे एक पुस्तक लिहा आणि मग त्यामधनं सर्व गोष्टी स्पष्ट होतील. जी तेच मी सांगितलं. आणि मग त्याची पहिली आवृत्ती मात्र मी घेईन. या अर्थाने या पुस्तकाचं महत्व आहे, कारण अयोध्या आणि जैन, अयोध्या आणि बौद्ध धर्म, अयोध्या आणि महाराष्ट्र या सगळ्याचा उल्लेख आहे. माधवरावांनी भले मांडणी करताना अगदी सहजतेने मांडलं असेल की लॉकडाऊनचा हा परिणाम आहे, पण असं नाही मित्रांनो. या पुस्तकामध्ये लंडनच्या प्रतितयश एका आर्किटेक्टने 1825ला लंडनमध्ये राहून अयोध्येचं केलेलं वर्णन याचाही उल्लेख माधवरावांनी केलाय. त्या शरयू नदीचा उल्लेख आणि त्याच्या अवतीभोवती बसलेलं शहर, कदाचित लुटियन दिल्ली नंतर बनली, पण त्या अगोदर सुद्धा अशा पद्धतीने शहर बसवण्याची जी भूमिका याबद्दलचाही उल्लेख आपण केलाय. हा पुस्तक आमच्या पत्रकार मित्रांनी नक्की वाचला पाहिजे. याचं कारण माधवराव जेव्हा 1970च्या दशकात नानाजी देशमुखांच्या केलेल्या कामाच्या अनुभवासाठी तिकडे गेले, त्यावेळेला लेखक म्हणून ते लिहितात, मी गरिबी आणि शेती याचा अभ्यास करायला गेलो. कारण आजकालच्या पत्रकारांसमोर हे मांडावं लागेल की भारतीय जनता पक्षाचं, जनसंघाचं किंवा संघाचा कार्यकर्ताही गरिबी आणि शेतीवर काम 70च्या दशकापासून करतोय. आणि मग गरिबी आणि शेती या विषयावर काम करता करता या अयोध्येचा संपूर्णपणे प्रवास केल्यावर आखाडा कशाला म्हणतात आणि आमचे साधू यांच्या जीवनशैलीवरचा सुद्धा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आमच्या सगळ्यांसाठी, आमच्या विचारधारेसाठी सुद्धा माधवराव तुम्ही दिलेलं योगदान हे अयोध्या पुस्तकाचं मोठं आहे. संघगीत गात गात आम्ही एका अर्थाने इथपर्यंत आलोत. आणि मग या सगळ्या संघगीतामधला एक भाव जो आहे तो मला ज्या कडव्यात सापडला त्या पुस्तकाच्या निमित्ताने महत्वाचा वाटला. करो लक्ष्य हित निज को जागृत, अपनाए यह ओपती मंत्र रथ, सद्भावना सुराज शांति रथ,
विश्व गुरु हो फिर से भारत, पुरखों का सपना पूरा हो, हमने यह सपना देखा है. आणि त्यामुळे पुरखोंनी, आमच्या पूर्वजांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. हे स्वप्न आम्ही पाहिलं, ते स्वप्न मोदीजींच्या काळात पूर्ण झालं आणि त्याचा इतिहास तुम्ही लिहिलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देताना मी अंतिम वेळेला एवढंच म्हणेन की आपण टायमिंग या पुस्तकाच्या प्रकाशनाचं योग्य साधलंय. पण देवेंद्रजी इथे असल्यामुळे तुमचं राजकीय टायमिंग ही चुकवू ते देणार नाहीत असा आमच्या मनातला भाव आहे. 12 सीटा अजून घोषित झालेल्या नाहीत. त्यातलं योग्य राजकीय टायमिंग आपल्यासाठी सुद्धा होऊ शकतं. बाकी तर देवेंद्रच देवेंद्र. धन्यवाद. आशिषजींनी जसं सांगितलं, देवेंद्रजी असले की काहीच अशक्य होणार नाही. मगाशी मी एकदा म्हटलं होतं, रामराज्य लवकरच स्थापित होवं अशी देखील सदिच्छा देऊया. आता आशिषजींनी जसं सांगितलं की त्यांनी सांगितलं की राजकीय घुसखोरी, राम मंदिर, राम जन्मभूमीचा मुक्ती, संपूर्ण लढा संघर्ष यामध्ये जी राजकीय घुसखोरी झालेली आहे त्याच्यावरती माधवराव तुम्ही पुस्तक लिहावं. म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हणालात ना, सुटलो बो आता, तसं होणं नाही. आता नव्यानं तुमची वैचारिक मंथन सुरू होणार आहे. मी विनंती करते की या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे मंगलप्रभाजी लोढा, भाजप मुंबई अध्यक्ष, त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. अयोध्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रम के प्रमुख अतिथि महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री, हमारे सबके नेता माननीय देवेंद्र फडणवीस जी, विधान परिषद में विरोधी पक्ष के नेता माननीय प्रवीण दरेकर जी, हमारे पूर्व शिक्षा मंत्री भाजपा के पूर्व अध्यक्ष माननीय श्री आशीष शेलार जी, प्रकाशक श्री माधव जोशी जी, माननीय श्री रमेश पतंगे जी, और आज की सारी बारात के दूल्हे जिनकी किताब के उद्घाटन में हम सब इकट्ठे होकर आनंद ले रहे हैं, ऐसे माननीय श्री माधव भंडारी जी, और बड़ी संख्या में माधव भंडारी जी पर प्रेम करने के लिए जमे हुए लोग, बहुत दिनों के बाद में कोरोना काल के अंदर पहली बार इस हॉल के अंदर ओवरफ्लो हो गया है. और माननीय पत्रकार भी बहुत बड़ी संख्या में यहाँ पर माधव जी पे प्रेम करते हैं, इसलिए आकर बैठे हैं. मैं सबका मुंबई भाजपा की तरफ से हार्दिक स्वागत करता हूँ. वैसे माधव जी अपने कार्यकर्ताओं पर बहुत प्रेम करते हैं, पर मेरे से कोई चूक हुई होगी, इसलिए आशीष जी के बहुत तीखे भाषण के और देवेंद्र जी के बहुत जो अच्छा भाषण होने वाला है उसके बीच में मुझे मौका दिया गया है. तो मेरा बोलना कब शुरू होगा और कब खत्म होगा मुझे भी समझ में नहीं आएगा. पर देवगढ़ के आम की मिठास और देवगढ़ का आम जिसने याद किया खाया हो, वो दुनिया में कहीं भी जाए तो देवगढ़ के आम को याद करता रहता है. ऐसे ही देवगढ़ के एक और सुंदर हमारे जो देवगढ़ की देन है मुंबई को और महाराष्ट्र को, वो माननीय माधव भंडारी जी, जो कि स्वयं एक ये पुस्तक उन्होंने केवल लेखक के रूप में नहीं लिखी है, एक कार सेवक के रूप में लिखी है. जब आप इस पुस्तक को पढ़ेंगे तो आपको ध्यान पड़ेगा अयोध्या के आंदोलन में स्वयं वो कार सेवक के रूप में वहां गए थे, वहां रहे थे और उन्होंने अयोध्या के आंदोलन को जिया है. माधव जी ने सारे जीवन के अंदर सबसे ज्यादा यदि प्यार किसी को किया है तो भारतीय संस्कृति को किया है, उन लोगों को किया है जो भारतीय संस्कृति को रक्षा करने के लिए जिन्होंने मुलायम की गोलियां भी खाई और जिन्होंने वक्त आने के ऊपर पूरे भारत के अंदर एक ऐसा आंदोलन खड़ा कर दिया कि आज तक उस आंदोलन के गूंज भारत के अंदर लोगों को कानों में गूंजती रहती है. मैं बात को लंबा ना करते हुए केवल इतना जरूर कहना चाहता हूं, इतिहास बार बार अपने को दोहराता रहता है. कभी षड्यंत्र करके भगवान राम की योग्य कुर्सी के ऊपर केकई ने षड्यंत्र किया और भगवान राम को कुछ समय के लिए बाद में रखा, उनको बाहर रहना पड़ा. वापस ऐसा षड्यंत्र महाराष्ट्र ने इस बार देखा है, पर तब के षड्यंत्रकारी केकई को भी कोई याद नहीं करता है. आज भी भगवान श्री राम को याद करते हैं. और महाराष्ट्र में ऐसा दिन जो आप सबके मन की शुभेच्छा है कि ऐसा दिन तुरंत वापस आएगा. 14 महीना बहुत लंबा समय हो जाता है कि हम सब मिलकर जैसे अयोध्या में भगवान श्री राम का स्वागत हुआ था वैसे माननीय देवेंद्र जी के हाथ में वापस महाराष्ट्र की सत्ता सौंप सकेंगे. उस शुभ दिन की प्रतीक्षा के अंदर
30% लाकर फेल हुए 3 विद्यार्थी इकट्ठे होकर कहें कि हम तो 90% आ गए, इसलिए 70% लाने वाले से हम आगे हैं, तो इतिहास कभी उसको मानता नहीं और समय इसको कभी मानता नहीं और भारत का लोकतंत्र भी इसको कभी मानता नहीं और महाराष्ट्र तो कभी इसको स्वीकार करने वाला नहीं है। माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में महाराष्ट्र के वापस सुनहरे दिन लौट कर आए, वो अच्छे दिन मुंबई के लिए बहुत सारा काम देवेंद्र जी आपके हाथ से हुआ था। आज इस मौके पर मैं नहीं बोलना चाहता हूं, पर मैं इतना जरूर कहना चाहता हूं कि माधव जी ने आज ये अयोध्या पुस्तक का जो लेखन प्रकाशन आपके हाथ से हुआ है और 1 जनवरी से इसका फेज 2 शुरू होने वाला है कि जिस तरह से सोमनाथ मंदिर के अंदर किसी एक व्यक्ति के हाथ से पैसा न इकट्ठा करके सारे भारत के लोगों के, जो हर हिंदुस्तानी को जो सोमनाथ के मंदिर के अंदर अपनी आस्था रखता था, उसने अपना कलेक्शन करके सोमनाथ का मंदिर बनाया, उसी तरह से आपके मेरे जैसे करोड़ों हिंदुओं के लोगों से, भारतवासियों से, जो भारत को प्रेम करता है, भगवान राम में आस्था रखता है, उनके सबके सहयोग से भव्य राम मंदिर खड़ा होगा और उसकी शुरुआत आज ये किताब के अंदर हम सब प्रेरणा लेकर कर सकेंगे। बहुत बहुत धन्यवाद। जय श्री राम। आता जास्ती मी वेळ घेणारच नाहीये, कारण तुम्ही सगळेजण देवेंद्रजींच्या भाषणाकडे डोळे लावून आहात। एकच सांगायचंय की हे सगळे इथे बरेचसे जे उपस्थित मंडळी आहे, राम भक्त तर आहेतच, मात्र या न त्या प्रकारे या संपूर्ण लढ्यामध्ये, संपूर्ण संघर्षामध्ये प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला असणार आणि प्रत्येक रामभक्ताच्या मनातला एक हळवा कोपरा म्हणजे रामजन्मभूमी मुक्ती आणि राम मंदिर आणि अयोध्या। या अयोध्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला, ज्याच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्या देवेंद्रजींना मी विनंती करते की त्यांनी भाषण करावं आणि कारसेवेमध्ये सहभागी झालेले असंख्य रामभक्त तुमच्या शब्दांकडे डोळे लावून आहेत। अयोध्या या त्याला पुस्तक म्हणावं, संदर्भ ग्रंथ म्हणावं, संशोधन म्हणावं की रेडी रेकनर म्हणावं असा प्रश्न माझ्यासमोर आहे, पण अतिशय सुंदर अशा या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित माझे सहकारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, रमेश पतंगेजी, ज्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं ते माधव जोशीजी, आणि ज्यांनी अपार असं संशोधन करून मराठीतला पहिला अयोध्येचा संपूर्ण इतिहासासहित वर्णन करणारा ग्रंथ आपल्याला भेट दिला, ते सन्माननीय माधव भंडारीजी, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं तर मी माधवजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की राम जन्मभूमीच्या संदर्भात मराठीमध्ये संपूर्ण संशोधन करून पौराणिक, सांस्कृतिक आणि त्यासोबत कायदा अशा सगळ्या अंगांनी परिपूर्ण त्याच्यातल्या इतिहासातल्या झालेले संघर्ष असतील, सर्व प्रकारचे ऐतिहासिक दाखले असतील, वेगवेगळ्या संशोधकांनी दिलेले पुरावे असतील, यात कुठलेही राजकीय भाष्य नाहीये, तर पूर्ण विशुद्ध ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचं संशोधन करून एक अतिशय सुंदर ग्रंथ माधवजी तुम्ही या ठिकाणी भेट दिला आणि पुढचे अनेक वर्ष नव्हे तर शतक हा संदर्भ ग्रंथ म्हणून या ठिकाणी वापरला जाईल आणि म्हणून तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर राम जन्मभूमीचं आंदोलन हे गेले अनेक शतक सुरू होतं। आपल्याला कल्पना आहे की 1528 साली बाबराचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येचं राम मंदिर तोडून तिथे मशीद बांधण्याचा प्रयत्न केला आणि
त्यानंतर सातत्याने हे आंदोलन सुरू राहिलं. पण ज्या लोकांना असं वाटतं की हा केवळ मशिदीचा आणि मंदिराचा वाद होता, त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की अयोध्येत भूमी कमी होती का? मशीद बांधण्याकरता दुसरी जागा नव्हती का? पण केवळ राम मंदिर जिथे रामलला विराजमान होते, जिथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता, तीच भूमी मशिदी करता मीरबाकीला का दिसली? याचं कारण एखाद्या समाजाला पराजित मानसिकतेत न्यायचं असेल तर त्या समाजाचा आत्मा मारावा लागतो. जेव्हा त्या समाजाचा आत्मा मरतो त्यावेळी तो पराजित मानसिकतेत जाऊन तो गुलाम होतो. आणि हे नेमकं माहिती होतं की अतिशय समृद्ध संस्कृती लाभलेल्या या भारताच्या संस्कृतीला जर मिटवायचं असेल तर या संस्कृतीचा आत्मा प्रभू श्रीराम आहे. आणि हे प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद उभारून एक संकेत द्यायचा होता की तुमचा आत्माच जर आम्ही नष्ट करू शकतो तर आमची शक्ती बघा, तुमचे प्रभू श्रीराम देखील तुम्हाला आमच्यापासून वाचवू शकत नाही. अशा प्रकारचा संकेत देऊन या संस्कृतीवर एक प्रकारचा घाला त्यावेळी घातला गेला. आणि म्हणूनच हे केवळ एखाद्या मंदिराची आणि मशिदीची लढाई नव्हती, तर परकीय आक्रांत्याने आमच्या संस्कृतीवर आक्रमण करून आमचे सांस्कृतिक मानबिंदू गुलामगिरीत जे टाकले होते त्यांना गुलामगिरीतनं बाहेर काढण्याकरता इतके वर्ष ही लढाई झाली. खरं तर या ठिकाणी अटलजींचे फोटो लागले आणि अटलजींची फार सुंदर कविता त्या ठिकाणी आहे, आपण वाचू शकता की गोपाल राम के नामों पर कब हमने नरसंहार किए, कब दुनिया को हिंदू करने हमने अत्याचार किए, कब काबुल में जाकर हमने मस्जिदें तोड़ी, भूभाग नहीं शत शत मानव हृदय जीतने का संकल्प, रग रग हिंदू मेरा परिचय, हिंदू तन्मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. आणि हे जे हिंदुत्वाचं सत्य होतं की आम्ही कधी आक्रमण केलं नाही, ही इतकी समृद्ध संस्कृती आहे. या संस्कृतीला जो प्रभू श्रीरामांनी प्रभू श्रीकृष्णांनी जो वारसा दिला आहे तो इतका समृद्ध वारसा आहे की ज्या वारसाने आलेल्या प्रत्येकाला आपल्या ठिकाणी जागा दिली. दुनियेने ज्या ज्या लोकांना त्रस्त केलं असे सगळे लोक या भारतात आले आणि त्यांना भारताच्या संस्कृतीने, हिंदू संस्कृतीने आपल्यामध्ये सामावून घेतलं. ज्यांनी आक्रमण केलं त्यांनाही सामावून घेतलं आणि जे आश्रित म्हणून आले त्यांनाही सामावून घेतलं. आणि म्हणून अशा प्रकारच्या या समृद्ध संस्कृतीवर हा जो घाला घालण्यात आला होता त्याच्या विरुद्धची ही लढाई होती. आणि मी खरोखर माधवजींचं अभिनंदन करेन की साक्ष पुराव्यासहित प्रत्येक गोष्ट या ठिकाणी माधवजींनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडली आहे. वैदिक काळातली अयोध्या असेल, पौराणिक काळातली अयोध्या असेल, आध्यात्मिक अयोध्या असेल, जैन काळातली अयोध्या असेल, बौद्ध इतिहासातील अयोध्या असेल, अयोध्या आणि शीख जे आमचे गुरु होते त्यांचा संबंध असेल, किंवा अयोध्या आणि राजपूत राजे होते त्यांचा संबंध असेल, असे अनेक ऐतिहासिक संदर्भ हे आपल्या समोर या ठिकाणी माधवजींनी मांडले आहेत. एवढंच नाही तर अनेक मुस्लिम ग्रंथकारांनी दिलेल्या साक्षी देखील या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतायत. परदेशातनं या देशात आलेले अनेक महनीय व्यक्ती, अनेकांनी जे पर्यटक म्हणून आले, इथल्या संस्कृतीचा अभ्यास करण्याकरता आले, त्यांनी त्या त्या काळामध्ये अयोध्येचं जे वर्णन केलेलं आहे, जे मीर बाकीनी त्या ठिकाणी राम मंदिर तोडण्याच्या आधीचं आहे, ते देखील अतिशय सविस्तर या ठिकाणी नमूद केलं आहे. आणि यासोबत ब्रिटिशांनी जे गॅझेटियर्स तयार केले त्यातलेही संदर्भ हे पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर आजचा दिवस हा इतका महत्वाचा दिवस आहे या प्रकाशनाकरता, आणि हा योगायोग आहे. कारण माधवजी तसं आपलं काल ठरलं होतं, पण माझा काल एक कार्यक्रम असल्यामुळे मी तुम्हाला विनंती केली आणि आपण ठरवलं की 22 डिसेंबरला आपण या ठिकाणी प्रकाशन करू. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, 22 डिसेंबर 1949 रोजी ज्याला विवादित ढाचा म्हटलं
त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्रगट झाल्या आहेत. 22 डिसेंबर 1949 रोजी म्हणजे आजच्याच दिवशी ज्या त्या ठिकाणनं हरवून नेलेल्या, त्या ठिकाणी ध्वस्त केलेल्या मूर्ती होत्या, त्या मूर्ती त्या ठिकाणी आजच्याच दिवशी 1949 साली प्रगट झाल्या आहेत. आणि आजच या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. ही खरोखर अतिशय मला असं वाटतं महत्वाची बाब आहे. एक अत्यंत महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जसं आशिषजींनी सांगितलं की महाराष्ट्राचा आणि जो काही अयोध्येचा संबंध आहे तो तर संबंध दाखवलाच आहे, पण त्यासोबत साक्षी पुराव्यामध्ये देखील महाराष्ट्राची जी भूमिका आहे ती देखील याच्यामध्ये आपण विशद केली आहे. आणि एवढंच नाही तर अयोध्येमध्ये ब्रह्मकुंड हे शिखांचं एक आराध्य स्थान आहे. आणि 1510 साली गुरु नानक देव हे अयोध्येत गेले होते आणि त्यांनी 1510 साली म्हणजे रामललांचं मंदिर 1528 साली तोडलं. त्याच्या आधी 1510 साली त्या ठिकाणी गुरु नानक देवांनी जाऊन रामललांचं दर्शन घेतलं आणि त्याचा जो संदर्भ आलेला आहे तोही आपण या ठिकाणी नमूद केलेला आहे. एवढंच नाही तर बाबा सुखमासी यांनी 18व्या शतकात गुरु नानक बंस प्रकाश अशा प्रकारे जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये अयोध्येच्या संदर्भातलं जे वर्णन आहे ते वर्णन देखील तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि त्यात ते देखील प्रभू श्रीरामांची नगरी म्हणून या नगरीचा उल्लेख त्या ठिकाणी करतात. तिथपासनं तर अगदी शेवटच्या गुरूंपर्यंत सगळ्या प्रकारे राम जन्मभूमीशी आलेला संबंध हा इतक्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी माधवजी आपण आणलेला आहे. अगदी गुरु गोविंद सिंगजी यांनी जे काही ग्रंथ लिहिले आहे त्याही संदर्भात सगळ्या बाबी आपण या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर आणल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जे ग्राह्य धरलं ते स्कंद पुराण असेल किंवा रुद्र यामल यातले पुरावे असतील की जे ऐतिहासिक पुरावे आणि पौराणिक पुरावे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने देखील ग्राह्य धरले, तेही आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. आणि त्यासोबत रामकथेचा संपूर्ण भारतातील आणि जगातील प्रवास हा देखील आणि त्याच्या वर्णनाची सर्व प्रकरणं म्हणजे केवळ आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आपण BKCला जगातल्या रामलीलांचं एक संमेलन घेतलं होतं. रामलीला ही केवळ भारतात होते असं नाही आहे, जगातल्या अनेक देशांमध्ये होते आणि विविध देशातल्या रामलीलांचं प्रदर्शन त्या ठिकाणी झालं. आणि आपण अचंबित झालो की प्रभू श्रीराम हे किती देशांमध्ये आहेत आणि त्यांचं गुणगान किती देशांमध्ये गायलं जातं. अगदी इंडोनेशिया सारख्या ज्या देशामध्ये संपूर्ण मुस्लिम पॉप्युलेशन आहे अशाही देशामधली रामलीला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि तशाच प्रकारचं जे सगळं वर्णन आहे हे वर्णन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एवढंच नाही तर अयोध्येवर जी काही आक्रमणं झाली या आक्रमणांचाही सविस्तर इतिहास, कारण एक आक्रमण नाही झालं, 1528 पासनं सातत्याने त्या ठिकाणी त्याच्या आधी आक्रमण झाली आणि त्याच्यानंतरही अनेक लढाया झाल्या. या प्रत्येक लढाईचा इतिहास हा देखील याच्यामध्ये खरं म्हणजे मांडण्यात आलेला आहे. आणि हिंदू समाज ज्यावेळी एकरूप होऊन एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करतो त्यावेळी काय परिवर्तन होतं हे देखील आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि खरं म्हणजे आता राम मंदिराची उभारणी आपण करणार आहोत. आणि मग राम मंदिराची उभारणी कोणी करायची, ती सरकारने करायची की समाजाने करायची, असा प्रश्न देखील काही लोकांनी उपस्थित केला आहे. हाच प्रश्न सोमनाथाच्या मंदिराच्या वेळी उपस्थित झाला होता. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी ठाम भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सोमनाथाचं मंदिर जे पाडण्यात आलेलं आहे परकीय आक्रांत्यांनी आमच्या संस्कृतीवर घातलेला हा घाला आहे आणि म्हणून हे मंदिर आम्ही बनवू. आणि त्या ठिकाणी त्यांनी सूर्याला अर्घ देत पाणी सोडलं आणि सांगितलं की हो सरकार या ठिकाणी या मंदिराचं निर्माण करेल. आणि त्यानंतर त्यावेळेस माननीय नेहरूजींनी त्याला विरोध केला. नेहरूजी म्हणाले की आपण धर्मनिरपेक्ष आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारचं मंदिर निर्माण हा करता येणार नाही. त्यावर ठाम भूमिका त्यांनी घेतली आणि सांगितलं मंदिर निर्माण होणारच, कारण हे काही कुठल्या धर्माचं प्रतीक नाही आहे,
हे भारतीय आस्थेचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे आणि परकीय आक्रांत्यांनी हे मंदिर तोडलेलं आहे. ते गांधीजींना भेटले. गांधीजींनी त्यावेळेस सूचना केली सरदार वल्लभभाई पटेलांना की हे मंदिर समाजाचं करा, हे सरकारचं करू नका. ट्रस्ट असेल सरकारचा, पण समाजातल्या एकेका व्यक्तीकडनं पैसा जमा करा आणि त्यातनं हे मंदिर तुम्ही त्या ठिकाणी बांधा. आणि आपल्याला माहिती आहे की त्यानंतर आत्ताच मंगलजींनी सांगितलं समाजातल्या एकेका व्यक्तीकडे जाऊन तो पैसा त्या ठिकाणी खरं म्हणजे जमा करण्यात आला. आणि खरं तर सरदार वल्लभभाई पटेल संकल्प घेतल्यानंतर त्याचं काम सुरू झालं आणि ते आपल्यातनं निघून गेले. पण के.एम. मुन्शी आणि काकासाहेब गाडगीळ या दोघांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी ते मंदिर त्यांनी पूर्ण करून घेतलं. पण इथेच तो वनवास संपला नाही. ज्यावेळी या मंदिराच्या उद्घाटनाकरता आपले राष्ट्रपती राजेंद्र प्रसादजींना त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसादजींना बोलवण्यात आलं, माननीय नेहरूजींनी त्याही वेळेस आक्षेप घेतला की भारताच्या राष्ट्रपतींनी मंदिर मस्जिद किंवा अशा कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ नये, आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत. त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सांगितलं नेहरूजींना, आपण धर्मनिरपेक्ष आहोत, आपण निधर्मी नाही आहोत. कुठल्याही राष्ट्राला धर्मनिरपेक्ष राहायचं म्हणजे सर्व धर्म समभाव ठेवायचा हा त्याचा अर्थ आहे. धर्माचा तिरस्कार करणारे आपण नाही आहोत, धर्म न मानणारे आपण नाही आहोत. आपल्या लोकांचा जो धर्म आहे त्याचा सन्मान करणारे आपण आहोत. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या मंदिराचं उद्घाटन केलं. आजही अनेक लोक ज्यावेळेस हा प्रश्न उभा करतात की या ठिकाणी मंदिराकरता वर्गणी का गोळा करता, त्यांना ठामपणे सांगितलं पाहिजे प्रभू श्रीराम हे समाजाचे होते, ते सरकारचे नव्हते. प्रभू श्रीराम हे त्यांचं मंदिर बनेल तर समाजातल्या गरीबातल्या गरीबाला 1 रुपया देखील दान देता आला पाहिजे. त्याच्या मनातली जी श्रद्धा आहे, त्याच्या मनातली जी भक्ती आहे. अरे प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधायचं असेल, सरकारची आवश्यकता नाही, 4 उद्योगपती देखील त्या ठिकाणी समोर येतील एवढी आस्था आहे. पण त्याच्या भरोशावर हे मंदिर करायचं नाही आहे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा 1 रुपया महत्वाचा आहे. कारण या देशाला एकात्म ठेवण्याचं काम हे प्रभू श्रीरामांनी केलं आहे. हा देश एकसंघ ठेवण्याचं काम हे प्रभू श्रीरामांनी केलं आहे. आज आपण बघतो असे तू हिमाचल कुठल्याही भागात आपण गेलो, अगदी वर हिमालयात गेलो किंवा अगदी खाली शेवटच्या दक्षिणेच्या भागात गेलो तर या देशाला एकात्म करणारं सूत्र काय आहे ते प्रभू श्रीराम आहेत. त्या प्रभू श्रीरामांनी या देशाला एकात्म केला आहे. आणि म्हणून अशा प्रभू श्रीरामांचं मंदिर हे समाजानेच बांधलं पाहिजे. कोणाच्या पोटात दुखलं तरी चालेल, पण हे मंदिर समाजच बांधेल. आणि काय मुक्ता फळ आहेत हो. 2024 साली आहे निवडणूक. त्या निवडणुकीकरता या ठिकाणी वर्गणी जमा करण्याची आवश्यकता नाही आहे. अरे 2024 साली तर राम मंदिर तयार असेल, त्याचं दर्शन तुम्हाला घेता येईल. खरं म्हणजे विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराचं आंदोलन हाती घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षासहित सगळ्या संघटनांनी राजकीय अभिनिवेश विसरून आमच्याकरता हा राजकारणाचा विषय नाही, याचं नेतृत्व केवळ विश्व हिंदू परिषद करेल. आम्ही देखील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होतो, पण आम्ही कारसेवक झालो, आम्ही कार्यकर्ते राहिलो नाही. कारसेवक म्हणून त्या ठिकाणी आम्ही गेलो. सगळेच्या सगळे कारसेवक म्हणून तिथे गेले. श्रेयाचा वाद नव्हता, कोण करताय कोण करत नाही याचा वाद नव्हता. आणि कोणी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या वादातनं गेलेलं नव्हतं, श्रद्धेतनं सगळे लोक गेले होते. आणि म्हणून मला असं वाटतं हे समाजाचं मंदिर समाजाच्या भरोशावर त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस समाजातल्या छोट्यातला छोटा व्यक्ती, एक माझा रिक्षेवाला देखील अभिमानानं हे सांगू शकला पाहिजे की प्रभू श्रीरामांचे मंदिर उभं आहे ना, या मंदिरामध्ये 11 रुपयाचं दान मी देखील दिलंय. मी देखील प्रभू श्रीरामांचा अंश आहे, या मंदिराचा अंश मी देखील आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्ताने येत्या काळामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आणि ट्रस्टच्या माध्यमातून, विशेषतः आता जो ट्रस्ट तयार झालाय त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या राम मंदिराकरता समाजातनं पैसा उभा करायचा आहे. आणि ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो
तुम्हालाही जर पैसा राम मंदिराकरता द्यायची इच्छा असेल तर तुम्ही द्या, कारण तुम्ही घोषित केलेला आहे तो या ट्रस्टला द्या, आम्ही कोणीतरी तुमच्याही घरी पाठवू. आणि तुम्हाला जर गोळा करायचा असेल तर त्यालाही ना नाहीये. तुम्ही त्या ठिकाणी रितसर जी काही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टकडनं पावती घेऊ शकता, तो पैसा जमा करू शकता आणि ती पावती त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता. मला विश्वास आहे की या राम मंदिराकरता अत्यल्प वेळामध्ये प्रत्येक या देशातला नागरिक किमान 1 रुपया तरी देईल आणि त्यातनं हे राम मंदिर नव्हे तर एक प्रकारे या देशाचं एकात्म भाव ठेवणारं मंदिर हे प्रभू श्रीरामांच्या नावाने त्या ठिकाणी आपण साकार करून दाखवू. आणि त्या सगळ्या यज्ञामध्ये एक अत्यंत महत्वाचा वाटा माधवराव तुम्ही उचलला आणि या पुस्तकाच्या माध्यमातून पुढचे अनेक वर्ष जे जे प्रश्न उचलले गेले होते त्याची उत्तरं तर दिलीच, पण भविष्यात प्रश्नच निर्माण होणार नाही अशा प्रकारचा ग्रंथ तुम्ही तयार केला. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. आणि त्यासोबत माधवराव जोशीजी तुम्ही देखील याला हा ग्रंथ जो आहे तो प्रकाशित केला, त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला विनंती करतो, आपण म्हटलं तर माधवराव आपल्याला मोफतही हा ग्रंथ देतील, पण अशा प्रकारचा ग्रंथ मोफत घेऊ नका. हा ग्रंथ आपण प्रत्येकाने विकत घेतला पाहिजे आणि तो आपल्या संग्रही ठेवला पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी तर तो घ्याच, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा एवढीच आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा माधवरावांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. अचूक वेळ साधत, कोपरखळ्या, शालजोडीतले लगावत खूप छान भाषण केलं आणि या भाषणासाठीच आपण सगळे उत्सुक होतो. अत्यंत भारावलेले आहोत. प्रत्येक शब्द आपल्या कानात रुंजी घालतोय. मी जास्ती वेळ घेणार नाही. आपण सगळेजण या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि जसं मगाशी सगळ्या मान्यवरांनी सांगितलं की हे पुस्तक नाहीये तर हे संदर्भ ग्रंथ म्हणून वर्षोनवर्ष याचा अभ्यास केला जाईल अशीच आशा आणि असाच विश्वास सगळ्यांच्या मनात आहे. धन्यवाद. तुम्ही इथे सगळेजण आलात आणि उपस्थिती दर्शवलीत. माधवराव, एक औचित्यपूर्ण साधून आपल्या बरोबर आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वृत्तपत्र छायाचित्रकार मोहन बने उपस्थित आहेत. आणि मोहन बनेंनी काढलेली त्या वादग्रस्त ढाच्याच्या वेळची छायाचित्र आणि 6 डिसेंबरची छायाचित्र ही जगभर वापरली गेली. मी मोहन बनेंना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांचा देवेंद्रजींच्या हस्ते सत्कार करू. मोहन बने या. हो. या कार्यक्रमाचा शेवटच्या भागामध्ये फक्त 2 मिनिटं मी आपली घेणार आहे की या कार्यक्रमासाठी नावं घेतली पाहिजेत असे जवळजवळ सगळेच आहेत. आमदार भाई गिरकर आहेत, आमदार पराग अळवणी आहेत, बालचंद्र शिरसाट आहेत, केशव उपाध्याय आहेत, राज पुरोहित आहेत, अतुलभाई शहा आहेत. नावं घेताना म्हणजे जवळजवळ सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत असे सर्व मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपण सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा खऱ्या अर्थाने वाढवलीत याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि त्याचबरोबर जे फेसबुक आणि ट्विटर या सर्व माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून हा कार्यक्रम बघतायत त्या सर्वांचंही मनापासून आभार मानतो. आपण सर्वांचा अशाच पद्धतीचा सहयोग कायम राहू द्यावी विनंती करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आपल्या सर्वांसाठी